नमस्कार मंडळी. बघा आज काल झाली गुरुपौर्णिमा. आपल्याकडे आखाडी म्हणतात. तर गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्याकडं साजरी करतात आणि आषाढ महिन्यात ज्याला आखाड म्हणतात, आखाडात आपल्याला देवीचं बोनं द्यायचं असतं. तर काल तर माझं जाणं झालं नाही देवीचं बोनं द्यायला. आज जाणार आहे. तर बघा देवीची ओटी भरतात. तर मी दही भाताचं बोनं देतात ते मी घरीच देवीला दाखवते, कारण मंदिरात खूप घाण होते आणि हा प्रकार मला स्वतःला आवडत नाही. त्यामुळे मी मंदिरात न देता घरीच देवाला बोनं देते दही भाताचं, जेही नैवेद्य दाखवायचं असेल, आणि तो गाईला देते किंवा स्वतः घरात खातो. आणि आज मी कोरडं बोनं चालवलं देवीच्या नावानं. देवीला थोडं दाखवायचं आणि एखादी गरजू स्त्री असेल तिला हे द्यायचं. माझा हा दरवर्षीचा नियम आहे. नारळ, तांदूळ, ब्लाऊज पीस, आपल्याला जेही द्यायचं ते हळदी कुंकू, तेल वगैरे जे पण द्यायचं ते आपण त्या स्त्रीला द्यायचं आणि त्या स्त्रीला देऊन तिचं देवी समजून दर्शन घ्यायचं. कोणाचा तरी आपल्याला आशीर्वाद लाभेल. आणि ह्या पद्धतीनेच मी माझं बोनं दरवर्षी देत असते. तुम्ही कशा रूपात देता ते नक्की सांगा. चला तर मी आता निघाले देवीला. हळद कुंकू, अगरबत्त्या, नारळ सगळं घेऊन, ब्लाऊज पीस आणि चला आले. आता पहिले मरी माता दर्शन करायला इथे आलो आहे. इथे नैवेद्य वगैरे दाखवला, हळदी कुंकू वाहून, थोडी दक्षिणा वगैरे ठेवून बायकांना तेथील हळदी कुंकू लावून माझी झाली पूजा. आणि चला मग आता समोर जाऊया आपण रेणुका मातेच्या मंदिरात. इथलं झालं माझं देवपूजा करून, बाहेर येऊन एक प्रदक्षिणा मारली आणि आता जायचं आपल्याला मुख्य ग्रामदैवत रेणुका मातेच्या मंदिरात. चला तुम्हाला दाखवते, खूप छान आहे. तर आलो आता आपण जगदंब रेणुका मातेच्या मंदिरात. खूप मोठा बघ घंटा आहे इथे. आणि बघा प्रवेशद्वारातून आत जातोय. खूप छान परिसर आहे. प्रवेशद्वार पण खूप छान आहे. आणि इकडे जात आहे आपण मंदिरात. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. अशी प्रार्थना करून देवी मातेला हळद कुंकू ओटी अर्पण करून आणि घराच्यासाठी, परिवारासाठी, मुलाबाळासाठी, पतीसाठी, सर्वांसाठी सुख मांगल्य मागून आशीर्वाद मागतो. आणि असंच जगाच्या कल्याणासाठी आपण पूजा करतो. आणि प्रत्येक ऋतूनुसार सण असतात, ते सण आपण साजरे करत असतो. तर माझी ओटी झाली भरून, तिथे झालं बोनं वगैरे देऊन. आता इथे मी होमाचं ठिकाण आहे, इथे मुख्य पूजा करतात बायका. इथे ठेवणार आहे सगळं. हे नैवेद्याच्यासाठी आहेत. तर हे बोनं म्हणून आहे, तांदूळ आणि ते. तर हे आता इकडे एक बाई बसलेले आहेत, त्यांना मी देणार आहे प्रार्थना करून. आणि प्रसाद वगैरे वाटून झाला माझा, त्यांना दिलं ते बोनं. आणि आता बाहेर बघा माझ्या डाव्या साईडला इकडे शंभू महादेवाची पिंड आहे. त्याच्या शेजारी बघा किती इकडे घाण कचरा पडलेला आहे. तोच मला आवडत नाही. तर चला असो, सगळ्यांचं मन आपण नाही सांभाळू शकत. झाली माझी पूजा. प्रदक्षिणा मारून जाऊया आता आपली दानदक्षिणा देऊन समोर. खूप छान वाटतं मनाला. मन एकदम प्रसन्न झालं. मंदिरात आज गर्दी पण नव्हती, त्यामुळे दर्शनही लवकर झालं. आणि चला आता समोर अंबेचा आशीर्वाद घेऊन आपल्या कामाला. आली आता मी मंदिराच्या बाहेर. इथे बसलेले असतात एक मावशी, त्यांना द्यायचं हळदी कुंकू, वाळ आणि आणलेलं तेल, तांदूळ, जे पण आपल्याला आणलेलं असलं दक्षिणा, ते अर्पण करायची. आणि देवाचं नाव घेऊन समोर चालायचं. सगळ्यांना सुखी ठेव दे बाप्पा. चला समोर. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि असेच